पाहायला मिळतात। त्या आदरणीय उद्योगपती कोळेगावचे अदितजी हरिश्चंद्र पाटील साहेब यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल। मी पुन्हा आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमला विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण आदरणीय अजितजी हरिश्चंद्र पाटील साहेब यांचा सन्मान करूयात। दिवसेंदिवस परवा अगणित त्यांचं प्रेम या स्पर्धेवरती वाढत चाललेलं आहे आणि दरवर्षी आवर्जून या स्पर्धेमध्ये उपस्थित राहतात आणि प्रत्येक पर्वामध्ये ज्यांनी आपल्याला आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत। सो आदरणीय उद्योगपती अजितजी हरिश्चंद्र पाटील साहेब यांचा पण या ठिकाणी सन्मान करतोय। थँक्यू सो मच आदरणीय अजितजी हरिश्चंद्र पाटील साहेब, वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल। यानंतर आणि एक आपण सन्मान करूयात। मॅचला देखील सुरुवात होते, पण ज्यांनी आपल्याला आज संपूर्ण प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था केली ते एकविरा डाब्याचे प्रोप्रायटर आदरणीय सुखदेवजी विष्णू काळन यांचा आपण सन्मान करूयात। नुकतंच उद्योगपती सचिनजी पाटील आणि नामवंत खेळाडू यांचे या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचे सहर्ष स्वागत। एक सन्मान करू आणि त्यानंतर आपण जाऊया त्या मॅचच्या दिशेने। आज संपूर्ण प्रेक्षकांना खेळाडूंना ज्यांनी जेवणाची व्यवस्था केली या स्पर्धेमध्ये आई एकविरा ढाबा या प्रसिद्ध ढाब्याचे प्रोप्रायटर सुखदेवजी काळन यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय। थँक्यू सो मच। पुन्हा आपण आसन ग्रहण करून घ्या। इट्स ओटीयू कॉम्बॉक्स हे ऐकूयात आपण नितीनजी काळन यांना मेगा फायनल सतरंगी ट्रॉफी 2024 12 पर्व वाकण विरुद्ध दातिवली। हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतोय। फायनल मॅच सोनू मोनू 11 वाकलन संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज संघ मालक उमेश पाटील जे माटाडीचे त्यांच्याकडनं ही सुवर्ण संधी असेल। पहिल्या चेंडूचे सिंगल, त्यानंतर वाईट, तसेच जेडी पाटील एंटरप्राइजचे सेडूट यांच्याकडे सुद्धा विकेट हॅट्रिकला 1000 रुपये सर्व खेळाडूंसाठी। विकेट हॅट्रिक, सलग 3 चौकार, सलग 3 षटकार। अकुट टप्प्याचा बॉल होता, विकेट मिळाली तिथे, फलंदाज बाद होईल। विनीत 0वरती बाद। बक्षीस ठेवल्याने चषकाने आदरणीय उद्योगपती या संघाचे पुरस्कर्ते उमेशजी पाटील माताडी यांना विनंती असेल की आपण मंचावरती या। आपला आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। सतरंगी ट्रॉफी 2024 पर्व 12। पहिली विकेट मिळाली केतनला। पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार केतन मात्रेला मिळाला होता। 36 रन्स, 3 विकेट पहिल्याच मॅच मध्ये आणि आता फायनल मॅच मध्ये पहिली विकेट मिळाली। केतन मात्रे तुम्ही पाहताय भारताचा बायकर मॅन, 36 बाईक ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत आणि 4 फोर व्हीलर कार। नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप मध्ये सुद्धा फोर व्हीलर मिळाली होती। रतनबुवा पाटील स्मृती याच वर्षी त्याला फोर व्हीलर मिळाली। जोविलीच्या स्पर्धेत 2 वेळा फोर व्हीलर मिळाली होती। 5 फोर व्हीलर कार आहेत। जोविलीलाच 2 मिळाल्या होत्या। माजी आमदार सुभाष भोर यांची स्पर्धा तिथेही फोर व्हीलर मिळाली होती। नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप आणि रतनबुवाच्या 5 फोर व्हीलर। चांगला चेंडू होता, रनआउटची संधी होती तिथे, मात्र बॅकअप चांगले, काय प्रयत्न होते केतनचे। या वर्षी आपण पाहिलं तर 7 अर्धशतक सुद्धा केतनने ठोकलेत। खास करून 4 अर्धशतक त्याचे शहरी क्रिकेटमध्ये, ग्रामीण मध्ये 3 अर्धशतक। मागच्या वर्षी 32 अर्धशतक केतन मात्रेने ठोकले होते। त्यामुळे नेहमी चर्चेत असते नाव टेनिस क्रिकेटमध्ये, अर्धशतकांचा राजा। चांगला चेंडू होता, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, मात्र फायदा घेऊ शकले नाहीयेत। नॉट बॉलची ती समाप्ती होली। ॲज अ आयकॉन सुद्धा भरपूर इन्व्हाइट केलं होतं केतनला। मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण पाहत असतो। कालही तुम्ही त्याला किंजल ट्रॉफीमध्ये पाहिलं होतं, ऑल इंडिया ओपन या फॉर्मॅटमध्ये। आणि इथे 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेत। एक विकेट त्यांनी महत्त्वाची घेतली विनीतची, ज्या विनीतने या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केली। सोनू मोनू जीजी स्पोर्ट वाकलन, उमेश पाटील माटाडीचे त्यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत। अपील स्ट्रॉंग आहे,
बघा जीत भोईर किती वेगाने आलेत, मात्र लेग बाईसचा इशारा आलाय. 1 रन्स इथे मिळाली आहे. क्रिस्टियनच्या मागे जीत भोईरला तुम्ही पाहतायत, जसं चेंडू पकडला लगेच त्यांनी डायरेक्ट हिट केलंय. तीन धावा झालेल्या आहेत. इथे फटका चांगला आहे, कव्हरच्या वरून चेंडूला पाठवून दिला. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. फायनल मॅच मधला पहिला चौकार. सात धावा आल्यात. फिल्डिंग लगेच लावायची वाकलन संघ, थोडीशी काही करा. दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला बॅटिंग करायची. सामना क्रमांक आजच्या दिवसातील 9वा. 9 सामने आपल्याला कव्हर करायचे होते. पहिला सामना तुम्ही पाहिला होता मोठी देसाई विरुद्ध काटई, आणि शेवटचा सामना पाहताय तुम्ही वाकलन विरुद्ध दातिवली. 2 बलाढ्य संघांमध्ये फायनल मॅच. हर्षी 11 जय जलेश्वर वाडेकर संघ तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. ईश्वरी 11 खोनी संघ, तोही संघ या आपण ईश्वरी 11 सोनारपाडा, तोही संघ तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. फायनल मॅच झाल्यानंतर नक्कीच आपल्याला कळेल की तिसऱ्या क्रमांकावरती कोण आहे आणि चौथ्या क्रमांकावरती कोण आहे. जीत भोईर आलेत. जीत भोईरने सुद्धा चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. सेमीफायनलच्या मॅच मध्ये खास करून सोनारपाडा टीमच्या विरुद्ध तो जीत. चांगला चेंडू होता. जीत भोईर डावखुऱ्यात गोलंदाजी करतात. बॅट्समन ते राईटी आहेत. उमेशच्या फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस करतात. स्पर्धेचा शेवटचा दिवस, त्यामुळे भरपूर संख्येने प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. कोणत्याही फलंदाजाने अर्धशतक ठोकला तर सतरंगी क्रिकेट संघ हेडुटणे बी यांच्या वतीने 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आयोजकांच्या वतीने एकही अर्धशतक या स्पर्धेत झालं नाही अजूनही. चांगला चेंडू होता, मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. वाईड स्ट्रॉंगर केतन मात्र वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. थ्रो फेकी चांगली आहे, मात्र 2 धावा इथे मिळतील. 2 धावसंख्या पुढे सरकते ती 9 वरती. प्रथम बॅटिंग करत असताना जय हनुमान दातिवली संघ फायनल मॅच मध्ये, आणि दुसऱ्या बाजूला सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट वाकलन. या 2 संघांमध्ये फायनल मॅच तुम्हाला पाहायला मिळते. जीत हाई चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळत आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे ऋषी भोईर तिथे. थ्रो फेकी तुम्ही बघू शकता ॲक्युरेट. या टीमचा सर्वात चांगला क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या सिंगलने पुढे सरकेल 10 वरती पोहोचले. तुमच्या समोर सोनू मोनू जीजी स्पोर्ट वाकलन संघ आहे. कमीत कमी 40-45 टार्गेट संध्याकाळच्या सतत 40-45 चांगला असू शकतो फायनल मॅच मध्ये. कॅप्टन कुल मोतीराम भोईर संघामध्ये नाहीयेत. बऱ्याचशा स्पर्धामध्ये मोतीराम भोईर दिसले नाहीयेत. बिझनेस सुद्धा महत्वाचा आहे, मात्र इथे केतन मात्रे आलेत लॉंग ऑन वरनं, त्यामुळे चूक होणार नाहीये. जयेश मात्रेला माघारी परतावं लागेल. जीत भोईरच्या खात्यामध्ये पहिली विकेट. एक गाडी रहदारीसाठी अडथळा करत आहे. ऑरा नंबर 4709 4709 प्लीज कोणाचे लवकरात लवकर तिथून बाजूला करा. ठेवल्याने चषकान लाका लाकाची बक्षीस ठेवल्याने चषकान सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावान. सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावान. बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत अनिकेत म्हात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. 4थ्या क्रमांकावरती जीतला पहिली विकेट मिळाली. सेमीफायनलच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला जीतला. तिथून एक आत्मविश्वास वाढलाय जीतचा. काही स्पर्धांमध्ये फारशी गोलंदाजी चांगली झाली नव्हती. फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. झेल ड्रॉप झालाय उमेश कडनं. उमेश थोडेसे मागे होते. आधी जीतने त्याला क्रॉस घेतला होता थोडासा बॉल रिलीज करण्याच्या आधी. हरकत नाहीये, प्रयत्न चांगले होते. जीत भोईर लॉंग ऑफला उमेश भोईर आहेत. समर डोले यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. फुल टॉस आणि त्याला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. बक्षीस ठेवल्याने चषकान बक्षीस ठेवल्याने चषकान सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावान.
17 धावा झाल्या 2 षटकांच्या समजेत बघा. 6 चेंडू किती लवकर फेकलेत, जवळजवळ 3 मिनिटातच 6 चेंडू फेकलेत जीत भोईरचे. फक्त इंटरनॅशनल तुम्ही पाहतात रवींद्र जडेजाला आणि 8 मिनिटात 2 षटकं फेकलेत. चला फिल्डिंग लगेच लावायची. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये 5 सलग सामने खेळण्याचाही विक्रम वाकलन संघाच्या नावावरती राहिले. क्षमता भरपूर आहे या टीमकडे. फिटनेस जिथलाही विचारलं खेळाडूंची प्रचंड मेहनत असते, त्यामुळे सलग 4 मॅचेस खेळणे मोठी गोष्ट नाहीये. गोलंदाज उमेश ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर आहे. व्हाईट बॉल घोषित करण्यात आलेले आहे. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल ती 18 वरती. जयहनुमान दातिवली संघाची मागच्याच मॅच मध्ये वाडेकरला त्याने पराभूत केलं, त्या अगोदर वडवली बीला पराभूत केलंय आणि तो वाकलन सोबत ते फायनल मॅच खेळत आहेत. 2 षटकात 18 धावा झाल्यात. 17 होते, एक वाईट, त्यामुळे 18 झालेत आणि अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी करण्यात आले ते गोलंदाज उमेश, ज्यांनी या स्पर्धेमध्ये 2 मॅच फिनिश केल्या चांगल्या. इथे केतन मात्रेकडनं चूक झाली आहे. धावा 2 मिळतील. धावसंख्या 20. उमेशला तुम्ही पाहतायत जीत केतन बाद झाल्यानंतर उपयुक्त बॅटिंग त्यांनी केली. तोच गोलंदाज उमेश. इथे बॅटची कडा, फलंदाज बाद. अनिकेत मात्रेलाही माघारी परतावं लागेल. 20 वरती तिसरा धक्का दातिवलीला. विक्रम म्हात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. 20 वरती तिसरा धक्का लागलाय. 4 षटकांची फायनल मॅच. उमेशने या स्पर्धेत जबरदस्त गोलंदाजी केली आतापर्यंत. प्रत्येक मॅच मध्ये विकेट टेकन गोलंदाजी केलेली आहे. जीतने एक चांगला झेल टिपला त्यांच्या मागे. फायनल मॅच सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी व ग्रामस्थ मंडळ हेडूटने आयोजित सतरंगी चषक 2024 12व पर्व तुम्ही पाहतायत. आणि मेगा फायनलची मॅच सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट वाकलन आणि दुसऱ्या बाजूला जयहनुमान दातिवली. उमेश राईट मोर द विकेट. इथे बॅटची कडा आहे. शॉट थर्ड मॅनला राहुल मात्रे कोणती चूक करत नाहीयेत. विक्रम 0 वरती बाद. बक्षीस ठेवल्याने चषकाने, लाखा लाखाची बक्षीस ठेवल्याने चषकाने, सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावाने, सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावाने, सतरंगी चषक. उमेश भोईरने हॅट्रिक केली तर हॅट्रिक पूर्ण केली तर संघ मालक माटाडीचे उमेश पाटील यांच्याकडनं 2000 रुपयांनी, जेडी पाटील एंटरप्राइजेस हेडूटने यांच्याकडनं 1000 म्हणजे 3000 मिळतील जर हॅट्रिक पूर्ण केली तर. उमेश भोईरने काय गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. अफलातून गोलंदाजी. संकटमोचक आहेत. जेव्हा जेव्हा बॅटिंग आली आहे तेव्हा तेव्हा बॅटिंग चांगली केली आहे, गोलंदाजी आली आहे तेव्हा तेव्हा चांगली गोलंदाजी केली आहे. चला जीत थोडीशी घाई करा. धावा 20 आहेत. 4 विकेट गेलेत. अजून या तिसरं षटक मार्ग असते आता बॅटिंग करण्यासाठी. विनीत आलेत. विनीत मडवी. इथे मात्र शॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. मात्र अविनाशला झेल ड्रॉप केलाय. उमेशला अजून एक विकेट. हॅट्रिक पूर्ण झाली असती मात्र झेल ड्रॉप झालाय बघा. 3000 मिळाले असते उमेशला. उमेश पाटील यांच्याकडनं 2000 आणि जेडी एंटरप्राइजेस हेडूटने पहिल्या दिवसापासून जेडी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून पारितोषिक या स्पर्धेत लावण्यात आलेलं आहे 32 संघांसाठी. याचा उल्लेख होणं गरजेचं आहे पहिल्या दिवसापासून.
प्रोप्रायटर रुक्मतजी पाटील, सचिनजी पाटील, मयूर पाटील, विकी पाटील, धीरज पाटील. वरती 4 विकेट गेलेत. अविनाश कडनं चूक झाली. विनीतला जीवदान मिळालंय. उमेश फटका चांगला आहे. वाईडिश लॉंगर वरनं क्षेत्ररक्षक आलेत. केतन मात्रे फिल्डिंग चांगली केली आहे. याच तर खेळासाठी ते चालले जातात. तिसरी पूर्ण होईल का आता? जीत भोईर कडनं झाली चूक. थोडेसे फुटबॉल खेळले जीत भोईर. केतन सांगतात मागे बॅकअप होतं. 3 धावा मिळाल्यात कारण क्रिकेटमध्ये एक रन्स महत्वाची असते. चौकार जरूर अडवला केतनने, मात्र एकच धाव वाचवली असंच म्हणावं लागेल. हा ऍक्शन रिप्ले बघा, काय फिल्डिंग केली आहे केतनने. स्वतःला स्ट्रेच केलं. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती जबरदस्त फिल्डिंग. धावा झाल्या 24. उडता केतन. इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती होईल. उमेशने चांगली गोलंदाजी केली आहे. 7 धावा देत असताना 2 विकेट. हॅट्रिक पूर्ण झाली असती, मात्र तिथे अविनाशने सोपा झेल ड्रॉप केला. 3 षटकांचा खेळ समाप्त. दातिवलीची धावसंख्या 4 गडी बाद 24. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. इथून 10 ते 15 धावा आल्या तर या मॅच मध्ये मजा येईल. चला फिल्डिंग लगेच लावायची. उमेश थोडीशी घाई करा प्लीज. या सूचना आम्ही सातत्याने देतोय. उदेश पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. उदेश पाटील तुम्ही पाहतायत, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला एक स्पर्धा पाहायला मिळते. स्वर्गीय मंगेश पाटील स्मृती चषक वाकलनच्या मैदानात बंधुराजाच्या नावाची स्पर्धा. 24 धावा झाल्यात. एकही अर्धशतक सतरंगी ट्रॉफी मध्ये 12व्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. फायनल मॅच सुरू आहे, मात्र एकही अर्धशतक नाहीये. 40, 41, 35, 36 अशाच धावा वैयक्तिक बनवल्यात खेळाडूंनी. उदेश फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळतायत. केतन वेगाने आलेत. आत्ता केतन चेंडू अडू शकत नाहीये. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. चांगला चेंडू होता. अपील स्ट्रॉंग आहे. आता कदाचित 2 धावाही पूर्ण होतील. एक्झॅक्ट काय सुरू आहे वाकलन टीमचं? लेगबाईचा इशारा आलाय. एक धाव तुमच्यासाठी महत्वाची आहे, कारण या स्पर्धेत सर्वात चांगली गोलंदाजी कोणाची झाली असेल तर जयनुमान दातिवली टीमची. लक्षात घ्या. 30 धावा झाल्या. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. केतन मात्र आपण पाहतो वाईडिश लॉंग ऑन मध्ये. क्लीन बोल्ड यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय. उदेश पाटीलचा आणि फलंदाज निवृत्ती मात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद. 30 वरती 5 बघा हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. केतन बद्दल आपण चर्चा करत होतो. केतन मात्रे हे नाव सध्या चर्चेत आहे. मग प्रेक्षकांच्या माहितीसाठी 2012 स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक केतन मात्रे 12वा खेळाडू होते आणि 12 वर्षात इतकी प्रगती केली की 36 बाईक आणि त्यानंतर 5 4 व्हीलर, अनेक LED टीव्ही असतील, कूलर असतील, सायकल्स असतील, भरघोष बक्षीस. आणि खास करून बऱ्याच वेळा केतन ज्यावेळी फॉर्म मध्ये होते अशी चर्चा असायची की ग्रामीणमध्ये कोणी बाईक पटकावेल. मात्र केतनने शहरीमध्ये सुद्धा बाईक पटकावल्या आणि 4 व्हीलर सुद्धा पटकावली. त्यामुळे चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं सातत्याने. 30 वरती 5 विकेट गेलेत. नाही तर ग्रामीण शहरी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त मागणी कोणाला असेल ना तर केतन मात्रेला आहे. कृष्णा सातपुते हे नाव भरपूर चर्चेत आहे. मात्र सध्या केतन हे नाव चर्चेत आहे. उदेशला विकेट मिळाली आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 30 धावा झाल्यात. 3 बॉलमध्ये 6 ते 7 धावा आल्या तरी फाईट करेल दातिवली संघ. आडव्या बॅटने खेळायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. ऋषी भोईर बघा किती वेगाने आलेत
आणि काय घडलंय मैदानामध्ये. फलंदाज रनआउट 31 वरती अजून एक धक्का. आज जिथं तिथं माहोल रंगलाय सतरंगी चषकाचा. 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 विशाल मडवी बाद झालेत. विशाल पाटील आता बॅटिंग करण्यासाठी आलेत. 31 वरती 6 विकेट गेलेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये आतापर्यंत केलेला आहे. सोनू मोनू 11 जी स्पोर्ट वाकलन. चला विशाल थोडीशी काही करा. उदेश चांगली गोलंदाजी करतायत. सेकंडला विनीत. फटका चांगला आहे आणि धावाही 6 मिळतील. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. उपयुक्त सिक्सर. सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावान. हे सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावान. हे सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावान. धन्यवाद डीजे. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. धावसंख्या 37. हा चांगला चेंडू होता. अखेर शेवटचा बॉल डॉट आलाय. 37 वरती 6 विकेट गेलेत फायनल मॅच मध्ये. येस, टार्गेट सांगा फक्त, आपण काही मान्यवरांचा सन्मान लगेचच करणार आहोत. 38 टार्गेट आहे. वळूया आपण करण काळेंच्याकडे. ज्यांनी या 12व्या पर्वामध्ये आपल्याला मालिकावीरची बाईक स्पॉन्सर्ड केलेली आहे ते युवा उद्योजक कुमार जयेंद्रजी प्रकाश काळन यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. मी आमच्या संपूर्ण सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी ला विनंती करेल आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण युवा उद्योजक कुमार जयेंद्रजी प्रकाश काळन यांचा या ठिकाणी सन्मान करतोय. त्यांचं या स्पर्धेवरती असलेलं प्रेम आणि आज आवर्जून ज्यांची उपस्थिती देखील आपल्याला मंचावरती पाहायला मिळते. थँक्यू सो मच कुमार जयेंद्रजी प्रकाश काळन आपल्या प्रेमाबद्दल. थँक्यू. असंच प्रेम आपलं या स्पर्धेवरती राहू दे. पुन्हा विनंती की आपण मंचावरती आसन ग्रहण करून घ्या. त्याचबरोबर उद्योगपती बाळकृष्णजी पाटील साहेब हे देखील मंचावरती उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन. बाळकृष्णजी पाटील साहेब. बाळकृष्णजी काळन साहेब यांना विनंती आहे की आपण आज देशचे उद्योगपती आदरणीय बाळकृष्णजी काळन साहेब मंचावरती उपस्थित आहेत. आपण त्यांचाही सन्मान करूयात. त्याचबरोबर उद्योगपती काटेचे मंगेशजी पाटील हे देखील मंचावरती उपस्थित आहेत. त्यांना विनंती की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपलाही या ठिकाणी सन्मान होईल. त्याचबरोबर JD पाटील एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सचिनजी पाटील हे देखील मंचावरती उपस्थित आहेत. पहिल्या मॅच पासून ज्यांच्याकडून लागोपाठचे 3 षटकार, चौकार, विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिके लावण्यात आली होती. मी त्यांना विनंती करेन एक नामवंत खेळाडू हेदुटणेचे आणि JD पाटील एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सचिनजी पाटील या पण आपला या ठिकाणी सन्मान होईल. क्रिक पारितोषिक आहे. उमेश पाटील जे सोनू मोनू वाकलन संघाचे पुरस्कार देत. सलग 3 चौकार, सलग 3 षटकार, 2000 रुपयाचे कॅश प्राइस वाकलन संघासाठी फायनल मॅच साठी. त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला पहिल्या 3 दिवसांमध्ये या स्पर्धेमध्ये दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली ते आई गावदेवी चायनीज कॉर्नरचे प्रोप्रायटर युवा उद्योजक अजयजी काळन यांना विनंती आपण या. आपला या ठिकाणी सन्मान होईल. पहिल्या 3 दिवस या स्पर्धेमध्ये ज्यांनी संपूर्ण मॅनेजमेंट टीम मेंबरला जेवणाची व्यवस्था केली
त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूयात. नुकताच युवा उद्योजक निखिलजी बेलीलकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं, आपले सहर्ष स्वागत. बरेचसे मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत, त्या सर्वांचा आपण सन्मान करूयात. मात्र सध्या वळूयात सतरंगी ट्रॉफी 2024 12व्या पर्वाच्या फायनलच्या सेकंड इनिंग कडे, जिथे मैदानाच्या आतमध्ये वाखणची ओपनिंग पेअर आली आहे. ऋषी भोईर आणि केतन मात्रे. पाहूयात दातिवली त्यांना रोखतीये की वाखण हा सामना जिंकेल आणि 12व्या पर्वाचा विजेता कोण असेल. इट्स ओट यू कॉम बॉक्स. ऐकूयात रसायनी पनवेलचा आवाज मानवजी मनोरे यांचा. थँक्यू. धन्यवाद करण काळनसर. सुरुवात होतीये पहिला बॉल. या ठिकाणी शफल झाले आहेत. पहिल्या बॉल वरती ऋषी भोईर यांनी दिलाय तडाका. हा फुटलाय मोठा फटाका आणि झालाय मोठा धमाका. पहिल्या बॉल वरती आलाय षटकार. गावात हाय चषक शन ही गावाची हाय झकास. हे गावाची घेऊन कसम खेळाडू आपला दाखवित मग. थँक्यू ऑपरेटर. सतरंगी क्रिकेट संघ एदुटणे बी यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं. गुरुवारच्या दिवशी या स्पर्धेचा शुभारंभ होताना आपण पाहिला होता आणि याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि तो शेवटचा क्षण मात्र या ठिकाणी गोड होताना पाहायला मिळतोय. यावेळेस आणखीन एक कमालीचा फटका आहे. दिशा दाखवलीये बॉलला. स्टायलिश स्ट्रोक येतोय ऋषी भोईर यांच्या बॅट मधून. आणखीन एक दमदार चौकार. दुरून या हे दुटणे गावाने गर्दी जमली प्रेक्षकांची या बघाव थँक्यू ऑपरेटर. पाठलाग करायचा तो म्हणजे टीम जी स्पोर्ट्स वाकळण संघाला 38 धावांचा आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 10 धावा आलेल्या आहेत. विनीत मडवी यांना आज आपण 4 मॅच मध्ये बॅक टू बॅक चांगली गोलंदाजी करताना पाहिलेला आहे, परंतु या मॅच मध्ये त्यांची थोडीशी दमछाक होती आहे. यावेळेचा बॉल चांगला पिच केला गेलाय. धाव घेण्याचा प्रयत्न आहे. धोका निर्माण होऊ शकला असता. केतन मात्रे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. कल्याण डोंबिवली ठाणे क्रिकेटमध्ये वंडर बॉय म्हणून त्यांना नक्कीच ओळखलं जातं, परंतु त्यांचे साथी ऋषी भोईर यांचं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस थोडीशी लेंथ खराब पाहायला मिळतीये. पंच आमच्या दिशेने 2 हात समांतर करतात आणि आम्हाला कळवतात की हा चेंडू मात्र स्वर असणाऱ्या अवांतरच्या माध्यमातून टीम वाकणच्या खात्यामध्ये 1 धाव ऍड ऑन केली जाते आणि धावा झाल्या त्या धाव फलकावरती 11 धावा. नेल्सन फिगर ऑन टोटल 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. फुल टॉस बॉल होता. यावेळेचा स्वतः मिस झाले आहेत. विकेट कीपर यांनी देखील चुकी केली आहे. दुष्काळात 13वा महिना अशी परिस्थिती निर्माण केली जाते. 22चा चौकार. चौकार षटकारांचा पडे पाऊस ट्रॉफी जिंकायची लई हौस. चौकार षटकारांचा पडे पाऊस ट्रॉफी जिंकायची लई हौस. थँक्यू डीसी ऑपरेटर. जिथे गोलंदाजाने बीट केलं होतं बॅटरला, तिकडे विकेट किपरला बॉलचं कलेक्शन करायचं होतं, परंतु त्यांनी केलेली चुकी 4 धावा देऊन जातीये. यावेळेस चांगला बॉल आहे. वाईड लाईनला आपण पाहतोय यॉर्कर पद्धतीचा चेंडू पिच करण्यात येतोय विनीत यांच्या माध्यमातून. फायनल कंप्लीट झाल्यानंतर स्टंप कोणी घेऊन जाऊ नका. उद्या 40+ ची टुर्नामेंट आहे. अंपायर्स आपल्याकडे स्टंप जमा करा. आपण प्लीज दोन्ही संघांना सूचना, सेलिब्रेशन करा, स्टंप घेऊ नका. 19 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस शफल झाले होते, बाहेर निघाले होते, अटेम्प्ट शॉट करायचा होता, मेरिटच्या हिशोबाने खेळले नाही आहेत. ऑफसाईडचा बॉल ऑनसाईड वरती खेचण्याचा प्रयत्न आहे. बीट केलाय विनीत यांनी आणि या निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. या मेगा फायनलच्या सेकंड इनिंग मध्ये 38चा पाठलाग करताना जी स्पोर्ट्स वाकण संघाच्या धावा आहेत त्या धावफलकावरती बिनबाद 15 धावा. येणारे 18 चेंडू आहेत आणि विजयासाठी 23 धावसंख्येची गरज आहे. मगाशीच नितीन सर यांनी उल्लेख केला की कंटिन्यू 5 मॅच खेळण्याचा विक्रम देखील वाकलन संघाच्या नावावरती आहे, परंतु नितीन सर हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की कंटिन्यू 5 मॅच खेळण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये दातिवली संघाने पण बनवला आहे. कारण आज बॅक टू बॅक 4 मॅचेस त्यांनी जिंकल्यात आणि 5वी एक मेगा फायनलची मॅच आहे ज्यामध्ये त्यांची टीम मैदानाच्या आतमध्ये परफॉर्म करते आहे. म्हणजे दोन्ही संघ तुल्यबवान आहेत. मुकाबला बराबरी काय असं म्हणायला हरकत नाही आहे.
दोन वाघ जेव्हा जंगलामध्ये लढतात तेव्हा ती लढाई बघायला मजा येते आणि दोन वाघाच्या धैर्याच्या टीम जेव्हा मैदानामध्ये लढतात तेव्हा मैदानामध्ये खेळ बघायला देखील मजा येतो. आणि आता मजा येणार आहे. 18 बॉल अजूनही आहेत आणि 23 धावसंख्येची गरज आहे. मनोज म्हात्रे यांचा वापर केला जातोय कॉम्बॉक्स एंड कडून दुसऱ्या षटकासाठी मात्र त्यांना प्राचारण करण्यात येत आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आहे ठाणे जिल्ह्यातील बॅटिंगचा ढाण्या वाघ अर्थातच बायकरमॅन केतन म्हात्रेसाठी पहिला बॉल आहे. फुल टॉस आहे पहिला बॉल उडवून दिलाय सरळ मिड विकेटच्या पलीकडे. केतन म्हात्रे डज नॉट इवन हेजिटेट अँड 6 रन्स इन बॅटर्स अकाउंट आर क्रेडिटेड. षटकार. मोहन रंगलाई सतरंगी चषकाचा आज जिथं तिथं मोहन रंगलाई सतरंगी चषकाचा आज जिथं तिथं मोहन रंगलाई सतरंगी चषकाचा आज जिथं तिथं मोहन रंगलाई सतरंगी चषकाचा. थँक्यू डीसी ऑपरेटर. स्वतःच्या नावाची ओळख केतन म्हात्रे द वंडर बॉय द बायकर मॅन द हार्ड हिटिंग केतन म्हात्रे अटॅकिंग मॅन केतन म्हात्रे अँड द फायरी मॅन केतन म्हात्रे. जेवढं कौतुक करावं या खेळाडूचं तेवढं कमी आहे. आज वाकलन गावाचं नाव मोठं केलंय स्वतःचं नाव मोठं केलंय आणि पूर्णपणे आतिषबाजी मात्र या खेळाडूच्या माध्यमातून होती. हे बघा याला बोलतात सेन्सिबल क्रिकेट. केतन यांना माहिती आहे की एक मोठा फटका आला तदनंतर सिंगल डबलने स्ट्राईक मी जर रोटेट केली तर माझी टीम मात्र पुढे जाऊ शकते आणि हे सेन्सिबल बॅटिंगची जी निशाणी आहे ती केतन म्हात्रे यांच्याकडून पाहायला मिळते. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पण आपण पाहतो जेव्हा खेळाडू मोठे फटके लगावतात त्यानंतर ते स्ट्राईक रोटेट करतात कारण गेमला थोडंसं स्लो डाऊन करणं आणि प्रेशरला ॲब्झॉर्ब करणं देखील तितकं महत्त्वाचं असणार आहे. हलक्या हाताने यावेळेस देखील फक्त ड्राईव्ह केलाय दिशा दाखवली आहे. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय. चित्याच्या चपळाईने गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि या 2 धावा या ठिकाणाहून देखील पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येला मात्र वेग प्रदान करून दिला जातोय. बिनबाद 25 धावा धावफलकावरती येत आहेत. मनोज म्हात्रे यांना एक विकेट मात्र मिळवावी लागणार आहे. जर ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवून दिला तर टीम दातिवली संघ या मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळणार. मी नेहमी सांगत असतो कोणताच खेळाडू मोठा आणि छोटा नसतो तो तुझ्या खेळाने मोठा होत असतो. त्यामुळे तुम्ही फक्त एक समोर फलंदाज आहे हे बघून जर गोलंदाजी केली तर विकेट मिळण्याची शक्यता आहे. पंचांकडे दाद मागितली जातीये. यावेळेस मी म्हंटल आणि मासा देखील जाळ्यामध्ये अडकला जातोय. मोठा मासा 440 बोल्टचा करंट दिला जातोय टीम वाकनला. पहिला फलंदाज केतन म्हात्रे बाद. ट्रॉफी जिंकायची लई हौस लाखो पब्लिक ती गोला आजूबाजू मैदानाला आज जिथं तिथं मोहन रंगलाई सतरंगी चषकाचा आज जिथं तिथं मोहन रंगलाई सतरंगी चषकाचा आज जिथं तिथं मोहन रंगलाई सतरंगी चषकाचा. कॉड बिहाइंड या ठिकाणी बाद होताना केतन म्हात्रे पाहायला मिळत आहेत. जो या मॅच मध्ये सगळ्यात मोठा दुवा ठरू शकला असता त्यांना मात्र तंबूचा रस्ता दाखवला जातोय. मनोज म्हात्रे यांनी एक ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या टीम दातिवलीला आणि या मस्ट विन मॅच आहे. मेगा फायनलची मॅच आहे. पहिल्या नंबर साठीची ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस रडार मध्ये बॉल आला होता सरळ उडवून दिलाय. चीत यांच्या बॅट मधून आलाय लॉंग ऑनच्या पलीकडे. षटकार. या हे दुटणे गावान गर्दी जमली. या ठिकाणी या केतन बाद झालेत परंतु जीत मैदानावरती आले आहेत. इकडे आड आणि तिकडे विहीर अशा प्रकारची परिस्थिती मात्र निर्माण केली जाते. केतन गेले तर जीत आले आणि एक षटकार देखील त्यांच्या बॅट मधून आलाय. यावेळेचा बॉल फुलर लेंथचा होता. फटका खेचायचा जरूर होता परंतु प्रॉपर टाइम या ठिकाणी होत नाहीये. बॉल गेलाय शॉर्ट काऊ कॉर्नर रिजन मध्ये. या ठिकाणी एक धाव या बॉल वरती नक्कीच नोंदवली जाते आणि एका धावेच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ संपलाय. 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट्स वाकन संघाच्या धावा आहेत. त्या धावफलकावरती 32 धावा येणारे 12 चेंडू आहेत आणि विजयासाठी फक्त 6 धावांची गरज असणार आहे.
ज्या खेळाडूला मालिकावीरची बाईक मिळेल लक्षात घ्या त्या टीमचे 15,000 रुपये कट होतील. ते कशासाठी तर रजिस्ट्रेशनसाठी. बरेचसे खेळाडू बाईक नावावर करत नाही त्यामुळे हे आयोजकांना करावं लागतं. ही महत्वाची सूचना आहे लक्षात घ्या. 12 चेंडू आहेत, 6 धावांची गरज आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळते आहे आणि या लाईव्हच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. जर करंट वॉचिंग आपण या ठिकाणी पाहिली तर जवळजवळ 2800 प्रेक्षक या स्पर्धेचा लाईव्ह आस्वाद घेताना देखील पाहायला मिळत आहेत. हे प्रेम आहे प्रेक्षकांचं टीम हेदुटणे बी वरती, हे प्रेम आहे प्रेक्षकांचं सतरंगी चषकावरती आणि हे प्रेम आहे प्रेक्षकांचं या दोन्ही संघांवरती. वळूया मैदानाच्या दिशेने 12 बॉल आहेत, 6 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. पहिला बॉल हलके हाताने हवेत उडवलाय, फसलाय, संधी निर्माण झाली आहे अँड द कॅच हॅज बीन टेकन. जीत इज गोइंग बॅक टू पवेलियन. फलंदाज बाद. खेळाडू आपला दाखवी दमा, चौकार षटकारांचा पडे पाऊस, ट्रॉफी जिंकायची लई हौस. चौकार षटकारांचा पडे पाऊस, ट्रॉफी जिंकायची लई हौस. लाखो पब्लिक ती गोला, आजूबाजू मैदानाला. जीत यांना देखील तंबूचा रस्ता या ठिकाणी दाखवला जातो आणि उमेश मैदानाच्या आतमध्ये मात्र आता बॅटिंग साठी येताना पाहायला मिळतात. 11 चेंडूत 6 धावांची गरज आहे. अजूनही दातिवली संघ मॅच मध्ये आहे. हे षटक जर 1-2 धावांचं गेलं तर मात्र मजा येणार. इथून देखील प्रयत्न केलाय, हा देखील बॉल हवेत आहे, संधी आहे. बॅक टू बॅक विकेट मात्र मिळवल्या जात आहेत. कमबॅक होणार का? प्रयत्न तर सुरू झालेत. फलंदाज बाद. आलेत दुरू दुरून या हेदुटणे गावाने, गर्दी जमली प्रेक्षकांची या बघाव चषकात. हे सतरंगी 11 करतय पाहुण्याचा सन्मान, हे सतरंगी 11 करतय पाहुण्याचा सन्मान. डीसी ऑपरेटर नवीन फलंदाज किरण मैदानाच्या आतमध्ये येताना आता आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. समीकरण जर पाहिलं तर आता 10 चेंडू 6 धावांची गरज आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसले बुलंद तो ऊंची उडान होती है असं नेहमी म्हटलं जातं. त्यामुळे ज्या संघाचा आत्मविश्वास बळकत असेल तो संघ या स्पर्धेचा चॅम्पियन होताना पाहायला मिळेल. 10 बॉल 6 धावा. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय बॉलला, अजूनही धाव मिळणार नाहीये. कंजूस गोलंदाजी केली जातीये. विशाल सांगतायत की शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. हे मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केलं जातं. येणारे 9 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 6 धावेंची अजूनही या मेगा फायनल मध्ये टीम जीजी स्पोर्ट्स वाकणला गरज असणाऱ्या. काय कमालीची गोलंदाजी केली आहे गोलंदाज विशाल यांनी. यावेळेस हलक्या हाताने तटवला. एका वेळी जेव्हा बॉल हवेत होता असं वाटलं होतं झेल होऊ शकतो, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या बरोबरीने संघ पोहोचला जातोय तो 34. लॉस ऑफ 3 विकेट्स या टोटल वरती. येणारी अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 4 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू आणि 4 धावा. यावेळेस देखील हलक्या हाताने फक्त सन्मान दिलाय चेंडूला. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखवलं जातंय. एकच धाव नोंदवली जाणार आहे. सेन्सिबिलिटी, मॅच्युरिटी आणि पेशन्स या 3 गोष्टी तुमच्याकडे असणं फार महत्वाचं आहे. ॲज अन बॅटर जेव्हा तुम्ही परिस्थितीला खेळता तेव्हा तुम्ही खेळाडू म्हणून आणखीन पुढे जाता. हलक्या हाताने यावेळेस फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण आहे. कव्हर रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल केला जातोय. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. एका धावेच्या बरोबरीने 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे येणारी 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे. त्रिशूल मित्र मंडळाचं सुद्धा खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी राहिले, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला डीजे उपलब्ध झालं. त्यामुळे संपूर्ण त्रिशूल मित्र मंडळाचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. यस, थोडासा वेळ त्यामध्ये आपण सन्मान करूयात. प्रसिद्ध तबला वादक
आणि आमचे गुरुवर्य श्रीमान किशोरजी भंडारी सर यांना विनंती करेन की आपल्या या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण सन्मान करूयात आदरणीय किशोरजी भंडारी सरांचा. संपूर्ण आमच्या टीमला विनंती करेन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान होईल. प्रसिद्ध तबला वादक मृदुंगही त्यांच्या हातातून तितकाच चांगला वाजतो आणि ढोलकी तितकीच चांगली बोलते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आजवर ज्यांनी घडवलेले, बऱ्याचशा वादकांना आजवर ज्यांनी घडवलेले असे प्रसिद्ध वादक गुरुवर्य किशोरजी भंडारी सर, आपलं मनापासून आभार. या मॅच कडे वळू. यानंतर आणि काही सन्मान आहेत ते देखील आपण करूया. एक धाव या चेंडूवरती मात्र नोंदवली जाते. संघाचा धावफलक 37च्या आकड्यावरती पोहोचला गेलाय. द स्कोर इज लेवल नाव. येणारे 5 चेंडू आहेत आणि विजयासाठी एका धावेची मात्र गरज असणार आहे. 5 चेंडू, एक धाव. पूल केलाय बॉलला, मिड विकेटच्या पलीकडे आलाय चौकार. द मॅच हॅज बीन फिनिश्ड आणि या स्पर्धेचा अर्थातच सतरंगी चषक 2024चा चॅम्पियन ठरलाय नन अदर दॅन सोनू मोनू GG स्पोर्ट्स वाकलन.